राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुनावणीचा निकाल आता लांबणीवरती जाण्याची शक्यता आहे, कारण विधानसभा अध्यक्षांकडून नवीन वेळापत्रक जाहीर केलं जाणार आहे। दोन्ही गटांची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे विधिमंडळाकडून मुदतवाढ मागितली जाण्याची शक्यता आहे। नव्या वेळापत्रकासंदर्भात सुनावणी दरम्यान चर्चा सुरू आहे। दोन्ही गटाच्या बाजूने योग्य पद्धतीने मांडायच्या असतील तर आपल्याला वेळापत्रकामध्ये बदल करावा लागेल असं अध्यक्षांचं म्हणणं आहे। अभिषेक मुठाळ आपले प्रतिनिधी या संदर्भातले अपडेट देतील। अभिषेक। अमोल, राष्ट्रवादीच्या आमदारांच्या सुनावणीचा निकाल जो आहे तो लांबणीवर जाण्याची शक्यता आहे। एकूणच जे विधानसभा अध्यक्षांकडून या संदर्भात नवीन जे वेळापत्रक आहे ते जाहीर केलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। दोन्ही गटाची संमती घेऊन सुप्रीम कोर्टाकडे विधिमंडळाकडून मुदत वाढवल्याची मागणी जी आहे ती देखील जाणार असल्याचं यामध्ये कळतं आहे। यामध्ये जर का बघायचं तर 23-24 ला उर्वरित 4 जणांचे उलट तपासणी जी आहे ती आपल्याला होताना पाहायला मिळणार आहे आणि 25 तारखेला अन्य 2 साक्षीदारांची देखील उलट साक्ष जी आहे ती नोंदवली जाऊ शकते। आणि यामध्ये जर का बघायचं तर 2 गटांचं लेखी सबमिशन जे आहे ते दिलं जाणार आहे। 29 तारखेला हे सबमिशन जे आहे ते आपल्याला देताना पाहायला मिळेल। 30 ला अंतिम या आर्ग्युमेंट जे आहे ते आपल्याला यामध्ये होताना पाहायला मिळेल। 31 ला हे कन्क्लूड केलं जाईल आणि त्यामुळे त्यानंतर पुढील 8 ते 10 दिवसांमध्ये अंतिम निकाल जो आहे तो जाहीर होण्याची शक्यता जी आहे ती सध्याला कळत आहे। अमोल। अभिषेक, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।